श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते. आपण समजून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य याबद्दलची इत्थंभूत माहिती, त्याचबरोबर नोकरी, उद्योग, व्यवसायामधील योग कसे आहेत याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो. लग्नस्थान काय दर्शवतो? तुमचा आत्मविश्वास. या ठिकाणी राहुदेव आहे, त्यामुळे मनामध्ये अनंत विचाराचं वादळ सातत्याने सुरू असतं. त्याचबरोबर लग्नस्थानाचे अधिपती धनस्थानातनं मीनेतनं गोचर करतायत. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये 7.5 सुरू आहे, त्यामुळे प्रत्येक प्रसंगातनं जाताना अडचणी येणं, प्रत्येक प्रसंगामध्ये मनाचं खच्चीकरण होणं, अशा काहीशा गोष्टी घडत असतील. यावरती एक उत्तम उपाय तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. या महिन्यामध्ये पोटाच्या तक्रारी होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने, आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये मानसिक ताणतणाव जाणवल्यामुळे मायग्रेनचा त्रास सुद्धा तुम्हाला असेल तर तो बळावू शकतो. अशा पद्धतीने या महिन्यातली ग्रहस्थिती आहे. रक्तदाबाचा त्रास आहे अशा वर्गाने नक्कीच या महिन्यामध्ये काही गोष्टी सोडून देणं खूपच गरजेचं राहणार आहे. धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानामध्ये शनिदेव उपस्थित आहेत. या ठिकाणी मीन राशी आहे. गुरुदेवांची रास, गुरुदेवांचा गोचर राशीपत्रिकेतील पंचमातनं होतोय, त्यामुळे हा संपूर्ण महिना धनसंचयासाठी, त्याचबरोबर योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता, तुमच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान या संपूर्ण महिनाभरात आहे. तृतीय स्थानाकडे जाऊयात. पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे. या ठिकाणी असणारी मेष रास आणि मंगळदेवतेचं गोचर अष्टमातनं होतंय. मंगळदेवांचं गोचर 13 तारखेपर्यंत असेल, तदनंतर ते भाग्यातनं गोचर करतील, त्यामुळे शुभ संकेत आणतील, कीर्ती प्रसिद्धीचे योग आणतील. राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चौथं घर वास्तू आणि वाहन सुखाचं आहे. या ठिकाणी वृषभ रास येते. शुक्रदेवांचं गोचर षष्ठातनं होतंय, त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला अत्यंत शुभ काळ आहे. त्याचबरोबर तुम्हाला वास्तू खरेदी करायची आहे, जुनी एखादी वास्तू सेल करायची आहे, या सगळ्या कामांना मार्गी लावण्यासाठी अत्यंत शुभ महिना हा म्हणता येईल. या महिन्यात कामे मार्गी लागू शकतात. शुक्रदेव षष्ठातनं गोचर करतायत, परंतु 14 तारखेनंतर ते सप्तमातनं गोचर करतील, केंद्रातनं गोचर करतील, आणि तुमच्या जीवनामध्ये एक आनंदी वास्तू तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. त्या प्राप्त करून घेण्यासाठी जे काही अडचणी आहेत त्या कमी करू शकतील. बुधदेवांचा गोचर कन्या राशीतनं होणार आहे, अष्टम भावातनं होणार आहे 15 तारखेनंतर, त्यामुळे 15 तारखेनंतरची स्थिती तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी संशोधक वृत्ती जागृत होणं, अभ्यासामधील एकाग्रता प्राप्त होणं, सातत्याने अभ्यास तुमच्याकडनं पूर्ण होणं, या सगळ्या गोष्टी घडू शकतात. संततीच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. राशी पत्रिकेतील पंचमावरून आपण प्रेम प्रणयाचे योग सुद्धा पाहतो. प्रणयाचे संकेत या महिन्यात उत्तम आहेत. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही मतभेद होते, काही गोष्टींवरनं तुमच्यामध्ये एकमत होत नव्हतं, तर त्यांच्याकडनं तुम्हाला अनुमोदन प्राप्त होईल. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं मत देताना त्यांच्याकडनं थोड्याशा अडचणी येत होत्या, त्या सुद्धा कमी होऊ शकतात. त्यामुळे हा महिना प्रेम प्रणयासाठी अतिशय शुभ आहे. 7व्या घरामध्ये असणारी सिंह राशी, या ठिकाणी बुधदेव रविदेव युती योग करत आहेत. या ठिकाणी केतुदेव सुद्धा आहेत. बुधदेवांचा आणि रविदेवांचा बुधादित्य योग सप्तमातनं होतोय 15 तारखेपर्यंत, तदनंतर ते षष्ठात गोचर करतील. त्यामुळे सप्तम स्थानातील केतुदेव आणि रविदेव बुधदेव यांचा होणारा ग्रहण दोष, याचे असणारे परिणाम समजून घेण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, नक्की जाऊन तुम्ही तोही पहा. आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. परंतु तुम्हाला या संपूर्ण महिन्यात 1 तारखेपासून रविदेवांची विशिष्ट उपासना करणं लाभदायक ठरू शकतं, तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेण्यासाठी. राशी पत्रिकेतील सप्तमावरून आपण पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो. ज्यांचा कागद, कापड, गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, त्याचबरोबर उष्ण पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, अशा वर्गांना सांगू इच्छिते, या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला पार्टनरशिप मधील व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होईल. पार्टनर सोबत जुळून घ्याल, अनेक मतभेद असतील ते कमी होतील, आणि व्यवसाय वृद्धिंगत करून घेण्यासाठी दोघांना एकमेकांची साथ सोबत लाभेल. राशी पत्रिकेतील भाग्यावरून आपण शुभ संकेत ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस सगळ्यात मोठा एक उत्तम शुभ संकेत होत आहे, तो म्हणजे शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी. तुम्ही उच्च शिक्षण घेताय, MS करताय, MBBS करताय, किंवा लॉ क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण सुरू आहे, तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी सुरू होत आहे. 15 सप्टेंबर नंतर तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होणं, अभ्यासामध्ये एकाग्रता प्राप्त होणं, असे शुभ संकेत घेऊन बुधदेव येत आहेत. 15 सप्टेंबर नंतर तुमच्या जीवनामध्ये आनंददायी प्रसंग वारंवार घडून येणं हे तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यामध्ये दिसून येत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला भाग्याची साथ मिळाल्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता.
व्यवसायामध्ये प्रगती करू शकता, नवीन मशिनरी तुमच्या बिझनेसमध्ये ऍड करू शकता। असे राशीपत्रिकेतील दशमावरून आपण व्यवसाय योग पाहतो। व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला 15 सप्टेंबर नंतरची स्थिती अतिशय शुभ आहे। सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकणार आहात। त्याचं कारण म्हणजे अष्टम स्थानातनं मंगळदेवांचं गोचर होतं, जे तुमचे दशमेश आहेत आणि ते आता भाग्यातनं गोचर करतील। त्यामुळे 14 सप्टेंबर नंतर तुम्हाला शुभ संकेत आणतील, बिझनेस डेव्हलप करतील। तुमचा द्रव पदार्थ, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे, हॉटेल व्यवसाय आहे, तुमच्यासाठी एक संधीचा काळ, आनंददायी काळ असा तो सुरू होत आहे। राशीपत्रिकेतील लाभाकडे जाऊयात। लाभाचे योग कसे आहेत? लाभस्थानामध्ये असणारी गुरुदेवतेची रास, गुरूंचं गोचर पंचमातनं होतंय। गुरुदेव त्रिकोण स्थानाचे स्वामी आहेत, त्रिकोणातनच गोचर करताय। तुमच्या राशीपत्रिकेतील पंचमातनं त्यांचं गोचर होतंय। अत्यंत शुभ आणि लाभदायक स्थिती तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात आहे। 12व्या घराकडे जाऊयात। 12वं घर हे खर्चाचं आणि कर्जाचं आहे, त्याचबरोबर परदेशात जाण्याचं सुद्धा आहे। यांचं गोचर धनात नव्हतं, त्यामुळे संचयाकडे पैसा कमी जाणं, गुंतवणुकी मोठ्या प्रमाणात होणं असे योग आहेत। अर्थात हा सकारात्मक खर्च पण मोठ्या स्वरूपात धरू आणि त्याचबरोबर ऋण होण्याचे सुद्धा योग आहेत। तुम्हाला वास्तू आणि वाहन खरेदीसाठी, मोकळी जागा खरेदीसाठी या महिन्यात योग आहेत, त्यामुळे तुम्ही विशेष खर्च करू शकता आणि त्या माध्यमातून गुंतवणुकी करू शकता। राशीपत्रिकेतील 12 स्थान आणि त्यावरून आपण आता माहिती घेतली। तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यातनं तुम्हाला जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क साधू शकता। त्यासाठी मी माझा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, त्यावरती तुम्ही तुमची जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती पाठवून अपॉइंटमेंट घेऊ शकता। ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते, तुमच्यासाठी पंचम स्थानातील गुरुदेवांचं गोचर शुभदायी असतं, ज्या माध्यमातून तुमचं विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं, विवाह कार्यातील अडचणी कमी होऊ शकतात आणि विशेष म्हणजे विवाह कार्यासाठी तुम्ही जर प्रयत्न सुरू केले असतील किंवा आता करणार असाल तर या सप्टेंबर मध्ये तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याला यश सुद्धा संपादन होऊ शकतं। म्हणून संपूर्ण महिनाभर तुम्हाला आता कोणती उपासना करायची समजून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7:30 सुरू आहे, तुम्ही मारुती स्तोत्र पठण करा किंवा हनुमान चालीसा पठण करू शकता किंवा शनी स्तोत्र पठण करू शकता। शनी महाराज 7:30 देत आहेत, त्यामुळे सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे शनी स्तोत्र पठण करणं, शनिदेवांचं दर्शन घेणं, काळ्या रंगाचे ड्रेस किंवा वस्तू शनिवारच्या दिवशी वापरण्यास वर्ज करणं। या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करता आल्या तर नक्की करा, त्या माध्यमातून शनिदेवांची कृपा तुमच्यावर होऊ शकते आणि अडचणी या सगळ्या कमी होऊ शकतात। याबरोबरच संपूर्ण महिनाभर तुम्हाला लग्नस्थानातील राहुदेव यांचे दुष्परिणाम कमी व्हावेत, कामातील एकाग्रता वाढावी, तुमचे जे काही मीटिंग्स तुम्ही प्लॅन करताय त्यामध्ये सक्सेस मिळावं यासाठी संपूर्ण महिनाभर रीम राहवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पशुपक्ष्यांना अन्नदान करत चालायचे, त्या माध्यमातून राहुदेवांची कृपा। आज आपण समजून घेतलं कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे। आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन, तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।